ह्युमन इव्होल्युशन आपण पाहत होतो. तर इव्होल्युशनमध्ये काही त्याचा कन्सेप्ट आणि त्यातला पहिला ॲन्सेस्टर जो होता त्याचे फॉसिल्स सापडले होते लेक व्हिक्टोरियामध्ये, ते होतं ड्रायोपिथिकस. याच्याबद्दलची सगळी माहिती आपण बघितली होती. आता आपल्याला याच्या पुढचे जे आपले ॲन्सेस्टर्स होते ते एक एक करून पाहायचे. त्यानंतरचा दुसरा जो आहे तो त्याचे फॉसिल्स सापडले आहेत शिवालिक हिल्स ऑफ इंडियामध्ये आणि काही केनियामध्ये सुद्धा सापडलं. तो होता रॅमापिथिकस. नेम इज गिवन फ्रॉम ॲज अ रामास एप. पिथिकस मीन्स एप, रामाच्या काळातला साधारणपणे हा एप असावा असा अंदाज आहे. तर रामापिथिकस याचे जे काही फॉसिल्स सापडले ते शिवालिक हिल्स ऑफ इंडिया रिजन आणि केनियामध्ये. रामापिथिकस हा मॅन लाईक होता, म्हणजे तो थोडाफार इरेक्ट होता, मॅन लाईक. त्याचा ॲपेरन्स जो होता तो मॅन लाईक होता. आणि शिवालिक हिल्समध्ये त्याचं हे द्यायचं, शिवालिक हिल्स ऑफ इंडिया अँड ऑल्सो इन केनिया, त्यामध्ये ते सापडलेले आहेत त्याचे फॉसिल्स. त्यानंतर रामापिथिकसचं जे काही पोश्चर होतं ते इरेक्ट होतं, जस्ट लाईक मॅन, म्हणजे साधारण ताठ चालू शकत होता दोन पायावर. आणि त्याचा जो इपोक होता, ज्या काळामध्ये तो लिव्हिंग होता, तो मायोसिनच होता, मायोसिन इपोकमध्ये. आणि अर्ली प्लिओसिन त्याच्या मधातला जो कालखंड होता तो साधारण 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो, 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो, म्हणजे ड्रायोपिथिकस नंतरचा कालखंड झाला. ड्रायोपिथिकस त्याच्या आधी 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो होता तो. तर हा साधारण 14 ते 12 मिलियन इयर्स. याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक होते, म्हणजे त्याचे जे फॉसिल्स सापडले त्याच्यावरून रिक्रिएशन केलं आणि त्याच्यावरून काही अंदाज बांधलेले आहे की त्याची उंची किती असावी. साधारण त्याची उंची जी होती, हाईट नॉट मोर दॅन 4 feet, साधारण 4 फुटापर्यंत त्याची उंची होती. जॉज जे होते ते आकाराने मोठे होते, जसे जॉज आर लार्जर, जसे एपचे असतात, एपसारखेच त्याचे जॉज होते. चीन अब्सेंट होती, चीन पूर्णपणे सगळ्याच याच्यात अब्सेंटच द्यायची एक्सेप्ट मॉडर्न मॅनमध्येच फक्त चीन दिसते आपल्याला. देन फेस जो होता त्याचा जसा याचा असतो, एपचा असतो तसा, दॅट इज प्रोग्नॅथस, म्हणजे त्याच्यामध्ये जॉसचा भाग जो आहे तो असा थोडा प्रोट्रुडिंग समोर आलेला असतो जॉचा भाग. आणि हेड जे असतं ते स्लॅन्टिंग नसतं, असं स्लॅन्टिंग असतं. देन लंबर कर्व ही जी असते पाठीची लंबर कर्व, कमरेच्या ठिकाणी असणारी जी याची वर्टिब्रल कॉलमची लंबर कर्व जी आहे किंवा कर्वेचर जी आहे, इट वॉज प्रेझेंट जस्ट लाईक ह्युमन बिईंग. आणि त्याच्यामुळेच त्याचं जे पोश्चर होतं ते इरेक्ट होतं. तर हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक, इरेक्ट किंवा अपराईट म्हणून. त्याची जी काही क्रॅनियल कपॅसिटी होती, ब्रेन कपॅसिटी कमी होती. क्रॅनियल कपॅसिटी ही एपसारखीच होती, 450 to 600 क्युबिक सेंटीमीटर एवढी. म्हणजे तो खूप विचार करणारा किंवा ब्रेनचा वापर करणारा वगैरे मानव नव्हता. मॅन लाईक होतं त्याचं ॲपिअरन्स, पण तो मानव नव्हता, एपच होता. आणि त्याला त्याचं काही वैशिष्ट्य तेवढे विशेष काही दिसले नाही. पण रॅमापिथिकस हा या काळामधला असावा, जसा रामाच्या काळातले जसे एप होते त्या काळातले. 14 to 12 मिलियन इयर्स आहे. असे काही याचे जे काही रॅमापिथिकसची रिझमलिंग असे केनियाला जे सापडले आहे त्याला केनियापिथिकस म्हटलेलं आहे. वेगवेगळे नावं दिलेली आहेत त्याला, तसे वेगवेगळे फॉसिल्स वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले आहेत. मग ते मॅच करून पाहतात एकमेकांशी की कोणत्या कालखंडातले आहे, हा एका कालखंडातला आहे का, ते वेगवेगळे. जास्तीत जास्त फॉसिल्स जे आहे ते आफ्रिका खंडामध्ये सापडलेले आहे, आफ्रिका रिजनमध्ये. यानंतरचा जो आला रॅमापिथिकस नंतर आलेला जो होता तो एप आणि मॅन दोन्हीचे कॅरेक्टरिस्टिक दाखवणारा, आणि त्याला आपण म्हणू कनेक्टिंग लिंक. इट इज हॅव्हिंग man-like characteristic, but the brain capacity is just like that of ape. Ape सारखीच त्याची ब्रेन कॅपॅसिटी होती. यानंतर जातो तो ऑस्ट्रलोपिथिकस हा सुद्धा एपच आहे,
पण एप आणि मॅन दोन्हीचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतो, त्यामुळे एप मॅन कनेक्टिंग लिंक असं आपण म्हणू शकतो. कनेक्टिंग लिंक ही कनेक्टिंग लिंक आहे एप आणि मॅनमधली. मग यात काय काय त्याचा ॲपिअरन्स जो आहे तसं जर बघितलं तर त्याचा ॲपिअरन्स जो आहे तो मॅनसारखा होता, पण काही एपची कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये. इट इज राईटली सेड टू बी ए मॅन विथ एप ब्रेन. याची सुद्धा ब्रेन कपॅसिटी जी आहे ती जास्त नव्हती, 450 ते 600 cc एवढीच होती. आणि याचा जो ऑकरन्स होता ऑस्ट्रेलोपिथिकस कसं माहिती झाला तर ही एक स्कल सापडलं एका छोट्याशा मुलाचं, चाइल्डचं टॉंगला. टॉंग हा जो भाग आहे तो आफ्रिकेमध्येच आहे, आफ्रिकेमध्येच सापडलेला आहे टॉंग रिजनला हे स्कल. आणि हे चाइल्डचं होतं, एका छोट्या चाइल्डचं होतं. आणि त्यातले जे कॅरेक्टरिस्टिक होते ते फार रेमंड डार्टला हे सापडलेलं आहे. आणि त्याला ते कॅरेक्टरिस्टिक इथं म्हणजे अर्थात तिथल्या वर्कर्सला सापडलं, तिथे जिथे मायनिंगचं काम चालू होतं तिथे ते सापडलं. आणि नंतर त्यांनी रेमंड डार्टला म्हणजे त्यांनी बघितलं तर याच्यातले जे कॅरेक्टरिस्टिक होते ते अतिशय आश्चर्यकारक होते. ते म्हणजे ते एपचे सुद्धा आणि मॅनचे सुद्धा 50% कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये दिसत होते. आणि म्हणून त्यांनी एप मॅनची ही कनेक्टिंग लिंक असावी, असा एक कनेक्टिंग लिंक प्रत्येकच 2 गटामध्ये असतंच, 2 जे ग्रुप असतात त्यांच्यामधला असतोच. तर तसं हा आपल्या याच्यातला आपल्या इव्होल्युशनमधला ह्युमन बिंगच्या इव्होल्युशनमधला हा बेस्ट कनेक्टिंग लिंक होती ही ऑस्ट्रेलोपिथिकस. तर हा साधारण केव्हा लिव्हिंग होता तर लेट प्लिओसीन. हे सगळे इपोक आहेत, इराचे भाग. इरा म्हणजे युग, तो जो कालखंड असतो त्याचे भाग म्हणतात त्याला, ते आहेत इपोक. लेट प्लिओसीन आणि अर्ली म्हणजे थोडा आधीचा जो प्लेस्टोसीन कालावधी आहे, प्लेस्टोसीन याच्या मधामध्ये हे तिथे लिव्हिंग होते आफ्रिका खंडामध्ये. आणि यांचं साधारण कालावधी जर द्यायचा झाला तर 4 to 1.8 मिलियन इयर्स आहे, या काळामध्ये ते लिव्हिंग होते इतक्या वर्षापूर्वी. आणि त्यांचे जे वैशिष्ट्य आता आधीचा जो बघितला आपण तर त्याची उंची तेवढी नव्हती, आता थोडी उंची त्याची जास्त होती, साधारण 4 फीटपर्यंत. 4 फीटपर्यंत. प्रोग्नॅथस फेस होता, चीन अपसेंट. प्रोग्नॅथस फेस चीन नाहीच, जवळपास सगळ्याच याच्यात चीन दिसणारच नाही मॉडर्न मॅन पर्यंत. चीन अपसेंट. आणि इरेक्ट पोश्चर जे होतं त्याचं इरेक्ट किंवा अपराईट म्हणून आपण, अपराईट पोश्चर होतं. देन ब्रेन कपॅसिटी मी सांगितली तुम्हाला, ब्रेन कपॅसिटी. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे मॅन विथ एप ब्रेन. त्यातली काही जुन्या पुस्तकामध्ये पहा एपचे कॅरेक्टरिस्टिक कोणते दाखवतात आणि मॅनचे कॅरेक्टरिस्टिक कोणते होते त्याच्यामध्ये, तर ते दोन्ही कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये दिलेले आहे जुन्या कोर्सच्या पुस्तकामध्ये. तर हे होतं ऑस्ट्रेलोपिथिकस. त्यानंतरचा जो हे होता ॲन्सेस्टर होता ह्युमन बिंगचा, तो आता इथपर्यंतचं होतं एपसारखे, सगळे एप आणि एपसारखे. मग याच्यानंतरचा जो आला तो होता मॅन, प्री हिस्टॉरिक मॅन आपण म्हणतो त्याला, प्री हिस्टॉरिक मॅन हे नंतर आले प्री हिस्टॉरिक. मग याच्यामध्ये बरेचसे फॉसिल्स सापडले आणि ते वेगवेगळ्या काळातले होते. खूप साऱ्या प्रकारचे मेन प्री हिस्टॉरिक मॅन तयार झाले. ते काही मधल्यामध्ये त्यांच्या टोळी युद्ध झाले किंवा काय चेंजेस झाले, काही एन्व्हायरमेंटशी सुद्धा स्ट्रगल करावा लागला, त्याच्यात ते नष्ट झाले. आणि आता सध्या अस्तित्वात असणारी जी आहे ती एकमेव होमो सॅपियन. तर होमो हॅबिलिस, होमो हॅबिलिस हा याला हँडीमॅन म्हटलं आहे, म्हणजे जो हाताचा वापर करायला लागला होता, 2 पायावर चालणं होतं. पोश्चर त्याचं इरेक्ट, कम्प्लीट इरेक्ट पोश्चर होतं होमो हॅबिलिसचं. हा पहिला मानव होता, पहिला मानव. हँडीमॅन हा पूर्णपणे शाकाहारी होता, व्हेजिटेरियन, तो व्हेजिटेरियन होता. स्टोन टूल्स बनवण्यात त्याचा, स्टोन टूल बनवायला लागला होता, स्टोन टूल्स, पण अग्नीचा शोध लागला नव्हता. स्टोन टूल्स तो बनवायचा आणि झाडपाला खाऊन किंवा कंदमुळं खाऊन तो जगत होता. होमो हॅबिलिस हा साधारणपणे याला हँडीमॅनच म्हटलेलं आहे. याचं जे काही फॉसिल सापडले ते ओल्डुवई
टांझानियामध्ये डुई जॉर्ज टांझानिया अर्थात आफ्रिका खंडामध्ये जास्तीत जास्त हे सापडलेले आहे. तर याचा जो कालखंड होता तो होता लेट प्लिओसिन आणि अर्ली प्लेस्टोसिन, म्हणजे 2.5 ते 1.4 बिलियन इयर्स ॲगो. याचा त्या ठिकाणी इट वॉज ड्वेलिंग देअर, म्हणजे ते लिव्हिंग होते या कालखंडामध्ये. आणि याचे जे वैशिष्ट्य होते ते म्हणजे लोअर जॉ जो होता याचा लोअर जॉ लाईटली बिल्ट लोअर जॉ. त्यानंतर डेंटिशन जे होतं दातांचं हे जे आहे ते अतिशय वैशिष्ट्य याच्यामध्ये द्यावं लागतं, वैशिष्ट्यपूर्ण असतं. डेंटिशन हे थोडंफार माणसासारखं होतं, मॅन लाईक ह्युमन बीइंगसारखं. आणि त्याच्यामुळे मग चेहऱ्याचा जो आकार होता तो बदलत गेला, म्हणजे प्रोग्नॅथसपासून तो ऑर्थोग्नॅथस होत गेला. इथे फेस जो होता तो ऑर्थोग्नॅथस झाला फेस अँडीमॅनचा. आणि मोलर्स जे होते यांचे दाढा ज्याला आपण म्हणतो ना, मोलर्स जे होते ते स्मॉल होते. आणि त्याच्यावरच अंदाज लावला की हा व्हेजिटेरियन असावा. ज्यांचे मोठमोठे आकाराचे टीथ असतात आणि उपदाढा चांगल्या मोठ्या असतात ते व्हेजिटेरियन नसतात, ते ओमनिव्हर्स म्हणू आपण त्याला, ओमनिव्हर्स असतील. तर हा जो आहे तो डू नॉट ईट मीट, तो पूर्णपणे व्हेजिटेरियन होता आणि टूल्स तयार करणार होता. आणि त्याला निक नेम जे दिलं होतं ते हँडीमॅन. तर हा होता पहिला मानव, प्रीहिस्टॉरिक मॅन. मग याच्यानंतर आपण आणखीन 2 प्रकारचे मानव पाहणार आहोत, होमो इरेक्टस, निअँडरथल आणि मॉडर्न मॅन.